यावेळेस राष्ट्रवादीला सुटली आणि म्हणजे हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी पक्षाने हिरावून घेतला, परंतु कुठेतरी पक्षाचा आदेश मानून मोहनदादा जगताप यांनी त्या वेळेस माघार घेतली आणि मागच्या वेळेस गेलेली संधी यावेळेस पक्षाने जरी सांगितलं आणि कुणी जरी सांगितलं, उद्या मोहनदादा जरी म्हणले मला पक्षाचं ऐकायचंय, तर आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी थांबायचं नाही आणि मोहनदादाला आमदार करायचं की खुनकाट आपण या बैठकीच्या निमित्ताने बांधू आणि मोहनदादा जगताप यांना ताकद देऊन एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. तुम्ही जाणून घेतले काय निष्कर्षावर आला? कार्यकर्त्याच्या मनामध्ये सध्या तीव्र रोष आहे. या महायुतीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस जागा यावेळेस राष्ट्रवादीला सुटली आणि प्रत्येक वेळेस मोहनदादा जगताप यांच्यावरच तिकिटाच्या संदर्भात अन्याय केला जातो. 2019 पासून विधान परिषदेचा शब्द देऊन तो पाळण्यात आलेला नाही. तरी सर्व कार्यकर्त्यांनी असं मिटिंगमध्ये ठरवलंय की येणारी विधानसभा आम्ही कोणत्याही ह्याच्यामधून निवडणूक लढून मोहनदादा जगताप यांना विजयी करणार आहेत, असा ठाम निर्धार या बैठकीत कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तुम्ही असं कसं गृहीत धरलं? तुम्ही याआधी भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा केली का? हा मतदारसंघ कोणाला सुटणार आहे आणि काय नेमका निर्णय होणार आहे? त्यापूर्वीच तुम्ही ही भूमिका घेताय. मुंबईत होणाऱ्या मीटिंगमध्ये असं ठरलंय की येणाऱ्या विधानसभेला जिथं जिथं ज्या पक्षाचे स्टँडिंग आमदार असतील ती जागा त्याच पक्षाला जाणार आहे. खासदारकीला माजलगाव तालुक्यातून भाजपला लीड आहे, नंतरी सुद्धा तुम्हाला सीट नाही, म्हणजे नेमकं काय बोलण्यात होतं? मग हाच अन्याय पक्षाकडून सातत्याने होतोय ना की 950 मताची लीड ताईला माजलगाव मतदारसंघातून असताना ही जागा अजितदादा गटाला जात आहे. त्यामुळे आमच्यावर भाजपमध्ये काम आमचा ठराव झालेला आहे की मोहनदादा जगताप यांनी येणारी विधानसभा निवडणूक ही लढवावी. पक्ष कोणताही असेल याचा विचार न करता जनतेच्या दरबारात जाऊन जनतेचा कोल आजमावून या ठिकाणी मोहनदादा जगताप यांना आमदार करण्यासाठी आज हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आमचा निर्णय झाला मोहनदादा जगताप यांना या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेला सामोरे जाण्याचं. भाजपने तिकीट दिलं नाही तर काय नेमकं निर्णय असेल? भारतीय जनता पार्टीचं काम मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही केलं. विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून मोहनदादा जगताप यांनी सरळ ॲप, नमो ॲप हे सगळे जे पक्षांनी आदेश दिले, जे नमो चषक असतील हे सगळे आम्ही प्रोग्राम या ठिकाणी फॉलो केले, जनतेपर्यंत गेलो आणि आज ही जागा जर अजित पवारला जर जात असेल तर यासाठी हे पक्षाने आम्हाला काम दिलं होतं का? की हा पक्ष जर हा मतदारसंघ जर अजितदादाला सोडायचं होतं तर या मतदारसंघामध्ये केलेल्या आमच्या कामाचं काय याचं उत्तर पक्षाने आम्हाला द्यावं. पुन्हा एकदा काही आश्वासन देऊन थांबवायला? आश्वासन काही जरी दिलं तर आम्ही आता थांबणार नाहीत आणि आमच्या नेत्यालाही थांबू देणार नाहीत. आमचा ठाम निर्णय मोहनदादा जगताप हे विधानसभा निवडणुकीला उभा राहणार आहेत आणि निवडणूक लढवणार आहेत. आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.